कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात धरणगुत्ती गावामध्ये संजय शिकलगार हा 38 वर्षाचा तरुण आपली बायको दीपा आणि 3 मुलांसह राहत होता। संजय सोबत त्याची आई देखील राहते। संजय हा मूळचा जयसिंगपूरचा होता। तो गवंडी काम करतो। सध्या राहणाऱ्या गावात त्याला फारसे काम मिळत नव्हते, म्हणून त्याने गोव्याची वाट धरली होती। सध्या तो गोव्यामध्ये गवंडी काम करत होता। पोटा पाण्यासाठी व आपल्या बायको पोरांसाठी संजय राबत होता, पण त्याच्या कष्टाची जाणीव त्याच्या बायकोला मात्र नव्हती। इकडे त्याची बायको वेगळेच गुण उधळत होती। धरणगुत्ती गावातील हरिजनवाडा येथे दर्शन कांबळे हा 24 वर्षाचा तरुण राहतो। या तरुणाशी 32 वर्षाच्या दीपाचे सूत जुळे होते। आपला नवरा घरी नसताना दीपा शिकलगार ही दर्शन कांबळे याच्याशी अनैतिक संबंध ठेवून होती। संजय हा गेल्या 2-3 वर्षापासून गोव्यालाच कामाला असल्याने दीपाला चांगलेच फावले होते। दिवसेंदिवस तिचे आणि दर्शनचे विवाहबाह्य संबंध वाढीस लागले। संधी मिळाली की ते दोघे शरीर सुख घेत होते। संजय हा गोव्यात कामाला, तर ती इकडं दर्शनच्या मिठीत विसावत होती। त्यामुळे तिला आता नवऱ्याची गरज उरली नव्हती। ती बाहेर कुठे कामाला जाते असे सांगून दर्शनला बाहेर भेटायला जात होती। त्याच्याबरोबर मजा मारून रात्री उशिरा घरी परत येत होती। तिच्या बाहेरखेली वागण्याचा संशय तिची सासू आणि दीर यांना येत होता। ते दोघेही तिच्यावर ओरडत होते, पण ती त्यांनाही गप बसवत होती। तिला आपल्या संसाराचा, नवऱ्याचा, मुलांचाही विसर पडला होता। त्या सुखासाठी ती आसुसलेली असल्याने ती कोणाचाही विचार करत नव्हती। तिला फक्त तिचा प्रियकर दर्शन आणि त्याचा सहवास हवा होता। त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा गावात आणि पै पाहुण्यात होत होती। त्यामुळे शिकलगार कुटुंबात हे प्रकरण कसे थांबवायचे याचा विचार होत होता। खरे तर आपली बायको आपल्या माघारी काय करते याची कल्पना संजयला नव्हती, पण इकडे धरणगुत्ती गावात राहणाऱ्या भावाला आणि आईला याची कल्पना होती। ते दोघे संजयला वेळोवेळी फोन करून माहिती देत होते। या कारणाने संजय गावाला आल्यावर बायको दीपाशी भांडण करत असायचा। अनैतिक संबंधाच्या कारणावरून नवरा बायकोमधील वाद वाढू लागले होते, पण संजयलाही आपल्या पोराबाळांची काळजी असल्याने पुन्हा गोव्याला कामासाठी जावे लागत होते। आता मात्र त्याला आपली बायको माघारी काय करत असेल, आपल्या मुलांना सांभाळत असेल का याची चिंता वाटू लागली होती। तरीही आपली आई आणि भाऊ मुलांवर लक्ष ठेवतील असा विचार करून तो आपल्या मनाला समजत होता। दीपाचे वागणे मात्र बदलत नव्हते। तिला समज देऊनही ती दर्शनचा नाद सोडायला तयार नव्हती। त्या दिवशी म्हणजे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी भाऊ आणि आईने दीपाबद्दल सांगितले। ते ऐकून संजय गावाला आला। आल्या त्याने दारूच्या नशेत बायको दीपाला फैलावर घेतले। तिला घाण भाषेत शिव्या देत मारहाण देखील केली। नवरा बायकोची भांडणे विकोपाला गेली होती। त्यावेळी त्याची समजूत भावकीतील लोकांनी काढल्याने संजय हा शांत झाला होता। दुसरा दिवस उजाडला। त्या दिवशी तो तडक दर्शन कांबळे याच्या घरी गेला आणि त्याला धमकावले, तू माझ्या बायकोचा नाद सोडून दे, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील। त्यावेळी दर्शन म्हणाला, तुला काय करायचे ते कर, दीपाला मी सोडत नाही। ती तुझी बायको असली तरी ती माझी प्रेयसी आहे। तूच आमच्यातून बाजूला हो, नाहीतर तुझी हालत वाईट होईल। आपल्याच बायकोशी संबंध ठेवतो आणि आपल्यालाच उलट बोलतो। त्यामुळे संजयला राग आला। त्याने दर्शन कांबळेशी वाद घातला। त्यावेळी दर्शनच्या भावकीतील लोक दर्शनची बाजू घेण्यास पुढे आले। त्यांना संजय याने दर्शनला धमकावलेले पटले नाही। त्यांनी दर्शनला म्हटले, तुझ्या वाटेला जो येतो त्याला बघून घेऊ, असे म्हणत त्याला प्रोत्साहनच दिले। दर्शनचा भाऊ अमृत आणि चुलता स्वागत कांबळे यांनी दर्शनचीच बाजू घेतली। इकडे नवरा घरात आल्यावर आपल्याबरोबर भांडण व मारहाण करतो या कारणाने दीपा देखील चिडली होती। दरम्यान दर्शन कांबळे याने प्रियसी दीपा हिची भेट घेतली आणि आज झालेल्या भांडणाबाबत सांगितले। त्यावेळी झालेल्या बोलण्यामध्ये दर्शन याने तुझ्या नवऱ्याचा गेम करायचा असे म्हटल्यावर दीपाने देखील मान डोलावली। प्रियकर दर्शन सांगेल तसे करायला ती एका पायावर तयार झाली। त्यामध्ये दर्शनने भाऊ अमृत कांबळे आणि चुलता कांबळे यालाही सामील करून घेतले।
गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025चा दिवस होता. त्या दिवशी दीपा नवऱ्याबरोबर गोडी गुलाबीने वागू लागली. आपल्या बायकोमध्ये काहीतरी बदल झाला आहे असे वाटून संजय याला देखील समाधान वाटले. संध्याकाळच्या वेळी दीपाने आपण नांदणी येथे देवदर्शनाला जाऊया असे संजयला विचारले. तेव्हा संजयही तिच्याबरोबर जाण्यास तयार झाला. ते दोघे फिरत फिरत संध्याकाळच्या वेळेस गावाबाहेर स्मशानावरील स्मशानभूमीजवळ आले. दीपाने बोलत बोलतच ठरलेल्या प्लॅनप्रमाणे संजयला तेथे आणले होते. त्या दिवशी अगोदरच दर्शन कांबळे, त्याचा भाऊ अमृत कांबळे आणि चुलता स्वागत कांबळे आले होते. ते अंधारात एका कोपऱ्यात डबा धरून बसले होते. दीपा संजयबरोबर गप्पा करण्याचे नाटक करत होती. बोलत असताना ते तिघे कुठे दिसतात याचाही अंदाज घेत होती. आपलं सावध टप्प्यात आलं हे दर्शनच्या लक्षात आल्यावर त्याने भाऊ अमृत आणि चुलता स्वागत यांना इशारा केला. दुसऱ्या क्षणी ते तिघे अचानक संजय समोर उभे राहिले. त्यांच्या हातात कोयतेसारखे धारदार हत्यार होते. हे बघून संजयने काय ओळखायचे ते ओळखले. आपल्या बायकोनेच घात केल्याचे ओळखून तो तिथून पळून जाऊ लागला. पळणाऱ्या संजयला त्याच्या पायात पाय घालून अमृतने खाली पाडले. तोपर्यंत दर्शनने आपल्याकडील कोयत्याने संजयच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या घावाने संजय ओरडू लागला. थोड्याच वेळात रक्तबंबाळ होऊन तो खाली पडला. यावेळी दीपा आपल्या प्रियकराला आणि त्याच्या साथीदारांना संजयला मारण्यास प्रोत्साहन देत होती. संजयच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आणि कोयत्याचे वार त्याच्या मानेवर, डोक्यावर, पोटावर बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काम तमाम झाले होते, पण उद्या ही घटना उघडकीस येणार या भीतीने त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावायचे ठरवले. ही घटना जिथे घडली होती तिथे लिंगायत समाजाची स्मशानभूमी होती. त्या ठिकाणी मृतदेह पुरण्यासाठी अगोदरच 1-2 खड्डे खणून ठेवले होते. ही बाब स्वागत कांबळे याच्या लक्षात आली. त्याने त्या तिघांना त्यातील एका खड्ड्यात संजयचा मृतदेह पुरून टाकू असे सांगितले. त्याप्रमाणे त्या तिघांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संजयचा मृतदेह ओढत ओढत एका खड्ड्याजवळ आणला. त्या खड्ड्यात त्या तिघांनी संजय याचा मृतदेह पुरून त्यावर भराभर माती ओढली. त्याला खड्ड्यात दफन करून त्या तिघांनी कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने तिथून काढता पाय घेतला. इकडे बाहेर देवदर्शनाला गेलेला मुलगा संजय आणि सून दीपा घराकडे उशिरापर्यंत घरी न आल्याने संजयच्या आईने आपला दुसरा मुलगा अनिल याला बोलावून घेतले. त्याला संजयविषयी चौकशी करण्यास सांगितली. तसे अनिलने त्याच्या मोबाईलवर कॉल केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. संपर्क न झाल्याने संजयला शोधण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. गावात आणि पै पाहुण्यांकडे संजयविषयी चौकशी केली, पण त्याचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे अनिल आपल्या भावाची काळजी करत होता. त्याला आता वेगळा संशय येऊ लागल्याने त्याने दिनांक 1 मार्च 2025 रोजी शिरोळ पोलीस स्टेशन गाठून आपला भाऊ संजय हा दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली. तसेच त्या तक्रारीत त्याने संजयची बायको दीपावर संशय व्यक्त केला. तिचे गावातील दर्शन कांबळे याच्यासोबत अनैतिक संबंध असून त्या दोघांनी आपल्या भावाला बेपत्ता केले असावे किंवा त्याच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट केले असावे अशी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी दर्शन कांबळे याचा शोध घेतला, पण तो घरी मिळून आला नसल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. आता पोलिसांनी बायको दीपा, नवरा संजय आणि प्रियकर दर्शन यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना केले. पोलिसांना खबऱ्यातून माहिती मिळाली की संजय याचा खून करून त्याचा मृतदेह गावाबाहेरील लिंगायत स्मशानभूमीत पुरून टाकला आहे. ही माहिती मिळताच शिरोळ पोलिसांच्या एका पथकाने जलद हालचाल करून खड्ड्यात पुरून टाकलेला संजयचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या अंगावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा दिसत होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शिरोळ येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.